अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र हादरलाय, पण राजकारण थांबत नाही। उद्या मुंबईत राष्ट्रवादीची मोठी बैठक पार पडणार आहे आणि कदाचित उद्याच राज्याला नवीन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। कोण आहे या शर्यतीत आघाडीवर हे जाणून घेऊ। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत। उद्या मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल, पण सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे रिकाम्या झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची। सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। खुद ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही सूचक विधान केलंय। भुजबळ म्हणाले की अजितदादा गेले, खूप दुःख आहे, पण शो मस्ट गो ऑन। पक्ष चालवण्यासाठी कोणाकडे तरी जबाबदारी द्यावीच लागेल। सुनेत्राताईंची मागणी रास्त आहे। इतकंच नाही, जर एकमत झालं तर उद्याच्या उद्याच शपथविधी सुद्धा उरकला जाऊ शकतो। तर उद्या मुंबईत काय घडतं? सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार का, की राष्ट्रवादीत पुन्हा काही नवीन वळण येणार? तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचा वारसा समर्थपणे कोण चालवू शकतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा।